गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. यामुळे पारायण अभद्र बोलणे, गेलेले वागणे, उच्चार, शब्द चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम वाचन करावे. गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्र वचन म्हणतं की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनीच बसण्यास हरकत नाही. कांदा लसूण खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढेल, आपणास त्रास होऊ शकतो, ॲसिडिटी वाढणार. यास्तव डाळ द्वितीय धान्य वर्ज्य करावी. त्या बदल्यात दूध, पोळी, हिरवी भाजीपाला, ताजी फळे असे चालतील. 7 दिवसात उपवास दिवस आल्यास साबुदाणा, भगर, शेंगदाणे चालतील. दोन्ही वेळ जेवण करावे. 7 दिवस उपवास करण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे आहे. एक धान्य गहू खावे किंवा गव्हाची चपाती खावी. पालेभाज्या खाऊ शकता. लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर इत्यादी खाऊ शकता.